स्वागतम मित्रांनो, कोकणामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। मित्रांनो, पालखी महोत्सव चालू झाला आहे कोकणामध्ये। हे समोर शंकासूर तुम्हाला दिसत आहे। शंकासूर कोण आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारला आहे। कमेंट करून अवश्य सांगा। व्हिडिओच्या अंतामध्ये शंकासूर कोण असेल ते तुम्हाला मी सांगणार आहे। सध्या पालखी घरोघरी निघाली आहे। देवाचा देव वर्षभरात आपण देवळात जात असतो मित्रांनो, आणि देव फक्त ह्याच माहोलमध्ये स्वतः आपल्या घरामध्ये येत असतात भक्तांच्या भेटीला। ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। समोर पालखी निघाली आहे टाकवलच्या गावातली, आणि सोबत खेडी आहेत। सुंदर एक वातावरण आहे कोकणात। कोकणाची घरं बघा मित्रांनो, सोबत खेडी पण आहेत। आज ही व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे पालखीची। माझ्या सोबत राहा, जाऊ नका। मित्रांनो, साक्षात देव पालखीमध्ये बसून भक्तांच्या घरामध्ये जातात, तेव्हा पालखीचं स्वागत कसं होतं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही पालखी निघाली आहे भक्तांच्या भेटीला त्यांच्या घरी। आता त्याचं स्वागत कसे होतं ते आपण बघूया। हे बघा, हे या प्रकारे पालखीचं पाय धुण्यात येतात आणि नंतर पालखीला घरामध्ये बसवून विनंती करून पालखीची पूजा केली जाते। पालखीसोबत जे असतात खेडी त्यांचे पण पाय धुतले जातात या प्रकारे। नमस्कार मित्रांनो, आपण आज मंदिरमध्ये आहोत। आज पालखीचा दुसरा दिवस आहे आणि टाकोलचे महादेव पंदिरी गावामध्ये चंडिका देवीच्या दर्शनाला आलेत सालाबादप्रमाणे। आणि हे खेडी आहेत सोबत पाठीमागे। हे संपूर्ण जरा दाखवा कॅमेरामॅन जरा। तर मित्रांनो, माझ्यासोबत पुजारी आहेत शंकर भाऊ। ते थोडी माहिती आपल्याला देतील या पालखीविषयी। आपण थोडी त्यांची मुलाखत घेऊया। हे शंकर भाऊ आहेत, तर थोडी पालखीविषयी आम्हाला थोडी माहिती द्या प्रेक्षकांना। माझे नाव शंकर सोनू जोंधळे, गाव टाकवली। आम्ही सालाबादप्रमाणे पंधेरी चंडिका देवीच्या दर्शनासाठी बहिरी आणि चंडिका देवीच्या दर्शनासाठी येतो सालाबादप्रमाणे। आणि आमचे सर्व ग्रामस्थ, सर्व खेडे, सर्व उपस्थित असतात। पालखीमध्ये आज देवाची नावं आहेत बहिरी, जोगेश्वरी, पद्मावती, कालुंबा आणि कालका आहे। हे पालखीमध्ये देव आहेत। हा देव आहे, देव आहेत, त्यांचीच नाव आहे। पोळा कोणाला शिव्या घालतो पोरगा
मित्रांनो, सकाळी 7:30-7:30लाच पालखी निघाली आहे भक्ताच्या भेटीला. मी त्यांच्या सोबतच आहे. घरोघरी पालखी स्वतः देव भक्तांच्या घरी भेटीला निघाली आहेत. पालखीमध्ये बसून सोबत खेळी पण आहेत. मित्रांनो, एक विशेष तुम्ही इथे बघू शकताय, त्याची खेळी आहेत पालखीसोबत. त्यांच्या पायामध्ये चप्पल वगैरे बूट्स असं काहीच नसतं, ते उघड्या पायानेच असतात. ही एक विशेषता आहे. मित्रांनो, शंकासूर हा कोण असा प्रश्न मी तुम्हाला केला आहे. तुम्हाला माहिती असेल ते तर कॉमेंट करून मला अवश्य सांगा. अशा या प्रकारे शंकासूरची पण पूजा केली जाते. त्यांना भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. ही पद्धत आहे कोकणामध्ये आमच्या. तुम्ही बघू शकताय समोर. चला आता आपण पुढे जाऊया. मित्रांनो, हे बघून तुम्हाला कसं वाटतंय? हे मजा फक्त कोकणामध्येच आहे. तुम्हाला तिकीट वगैरे काय भेटली असेल की नसेल मला माहिती नाही, पण हे जर तुम्हाला बघायचं असेल तर अगोदर तिकीट बुक करावे लागते. मित्रांनो, पहिली होडी लागली त्यानंतरलाच दुसऱ्या दिवशी पालखी बाहेर पडतात आणि हे सगळी मजा तुम्ही त्या दरम्यानच बघू शकताय. घरोघरी आणि शहर वस्तीमध्ये पण हे पालखी मिरवणूकसाठी निघत असतात भक्तांच्या भेटीला. हे दृश्य तुम्ही या हंगामामध्येच बघू शकताय. याला शिमगा म्हणतात. इसको पकड़, इसको पकड़. आमच्या वडीला पण नाही गेले. आपण चालत जाऊ. होता त्याच्याकडनं घरी जाऊ तो हा लालू वाजले त्याच्याकडनं.
मित्रांनो, शंकासूर हा कोण? शंकासूर हा देवीचा रक्षक असतो आणि त्या पालखीसोबत असतो. भोलेनाथ आलेत आपल्याकडे. आई घरी आहे. मी सकाळपासून आलोय, 7 वाजतापासून इथे. घेऊन येऊया. तर मित्रांनो, ही माहिती होती कोकणामध्ये शिमग्याची सुरुवात. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट करून मला अवश्य सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट अवश्य करा.